सकाळी उठले आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तर काल रात्री पाऊस पडलेला दिसला. तसा संध्याकाळी खूप वारा सुटला होता, पण काही एवढा पाऊस आलेला नव्हता आणि फक्त झिमझिम आलेली होती. आणि तो रात्री आला आणि जरा छानपैकी अंगण वगैरे भिजलं होतं, झाडांवर पाणी वगैरे दिसत होतं आणि काका बाहेर बसले होते. त्यांना झोप नव्हती, याला वाटतं लवकर उठले होते ते आज. आणि मग मी घरात आले. म्हटलं आपणही बाहेर जाऊन जरा झाडाझुडपांना बघावं कसे वाटतात ते. म्हणून मी घरात आले आणि ब्रश वगैरे करून आणि मग बाहेर आता आपण जाऊया. रात्री पाऊस आल्यामुळे झाडांना पाणी मिळालेलंच होतं. आज काही झाडांना पाणी टाकायची गरज नाही आहे. फक्त ते बघायचेत मला कसे दिसतात ते छान पाऊस आल्यावर, हिरवेगार आणि स्वच्छ सगळे धुतल्यासारखे. झाडांवर असं वाटत होतं की छान अगदी आनंदी असल्यासारखे वाटत होते झाडं, कारण की त्यांना खूप पाऊस पडला होता काल पहिल्यांदा. एवढ्या दिवस ऊन आणि खूप उकाडा वगैरे होता, तर झाडं कशी सुकल्यासारखी झाली होती. मी थोडं पाणी घालायचे, पण आता विहिरीला उन्हामुळे पाणी खूप कमी झालेलं होतं. हे रात्री पावसामुळे जमीन ओली झाली आहे, फक्त छान सडा टाकल्यासारखं झालं होतं. मी अंगण फक्त झाडून घेतलं, आज पाणी वगैरे काही घातलं नाही. आणि ह्या उन्हामुळे विहिरीचं पाणी कमी झालं, तर मी एक दिवस झाडांना आणि एक दिवस अंगणात आणि आम्ही घरात भरायचो, असं केलं होतं. असं करत होतो आम्ही. तर बघा, वातावरण खूप छान झालेलं आहे आज. थंडावा थोडा आलेला आहे, पण जून महिना आहे तर अजूनही हा पाऊस पडतो का हे शंकाच आहे. पडला तर छानच आहे, गार वाटेल. पण जर याच्यानंतर जर ऊन आलं तर मग अजून उकाडा होतो, तो चिपचिपा, म्हणजे अंगाला जसा चिकटतं सगळं अशासारखं वाटतं. आणि हे झाडं पा कसे छान हिरवे झाले आहेत. आपण जे पाणी देतो ना, त्या पाण्यामुळे झाडांचं समाधान होत नाही. पावसाचं पाणी आलं म्हणजे त्यांना खूप आनंद होतो आणि खूप आनंदी झाल्यासारखे वाटतात. हे माझं गुलाबाचं झाड मी कुंडीत लावलं होतं. उन्हामुळे त्याचे पानं कमी झालेले आहेत आणि जरा बारीक पानं पण झालेले आहेत. आता पावसात पुन्हा फुटतील मग आणि सगळे झाडं पुन्हा हिरवेगार होतील. ही तुळस पहा कशी छान हिरवीगार झालेली आहे. हिला मंजुळा आल्यानं ह्या तोडून टाकायच्या आणि वाहून द्यायचे देवाला. फक्त मंगळवार आणि शुक्रवार असे काही निषिद्ध दिवस आहेत त्यांना, तेव्हा तोडायच्या नाहीत. आणि हे आवळ्याचं झाड बघा कसं छान बहरलेलं आहे. हे बघा. चला आता बागेत फिरून झालं, आभाळ पण आलेलं आहे. आता मी आंघोळ करते आणि आपण नंतर भेटू. मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. आता गारवा आलेला आहे ना, त्याच्यामुळे आज गार पाण्याने आंघोळ करायची इच्छा होत नाही, म्हणून थोडंसं पाणी ठेवलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ गुरुवार. आज गुरुवार आहे, उपास आहे माझा, त्याच्यामुळे मी आता खिचडी करणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते, ती तुम्ही पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते, कारण की भाजलेले शेंगदाणे माझे संपलेले आहेत. मी एकदाच शेंगदाणे भाजून ठेवते. शेंगदाणे मंदात आचेवर भाजायचे, म्हणजे खरपूस भाजले जातात. थोडा वेळ लागतो, पण छान भाजल्या जातात. हे शेंगदाणे आता चांगले भाजल्या गेलेले आहेत. बघा, छान भाजल्या गेलेले आहे. आता हे मी थंड व्हायसाठी परातीत ठेवून देते आणि त्याच्यातच थोडे पापड तळून घेते. साबुदाण्याचे पापड आहेत, ते थोडे तळून घेते. मी आता थोडे साबुदाण्याचे पापड तळून घेतलेले आहेत खिचडीसोबत. आणि आता त्याच कढईमध्ये तेल काढून घेते थोडंसं, आणि त्याच कढईमध्ये मी आता साबुदाण्याची खिचडी करून घेते. त्यासाठी मी कढईमध्ये मिरच्या घातलेल्या आहेत आणि उकडलेले बटाटे 2 चिरून टाकलेले आहेत.
शेंगदाण्याचा कूट संपलेला होता म्हणून तो शेंगदाण्याचा कूट पण आता मिक्सरवर करून घेते आणि नंतर तो घालते. पहिल्यांदा तेलात जिरं मोहरी आणि आपल्या मोहरी नाही घालायची, जिरा आणि मिरच्या, नंतर बटाटे घालायचे आणि त्याच्यावर नंतर साबुदाण्याचा कूट घालायचा आणि भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि तो मग कढईमध्ये टाकून परतून घ्यायचा. कूट थोडा कमी झाला होता त्याच्यामुळे मी अजून घातलेला आहे कूट थोडासा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर पण घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वाफायसाठी झाकण ठेवायचं. एक 5 मिनटात चांगला मऊ होतो साबुदाणा वाफवला म्हणजे. आता हे ओट्यावरती सगळं आवरून घेते आणि नंतर मग तोपर्यंत आपली खिचडी तयार होते. खिचडी तयार झालेली आहे. आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेते आणि श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.